नमस्कार, मी श्रेया सावंत फील्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। तर आज आपण आलो आहोत निवती गावात आणि निवती गावातील निवती किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, त्यानंतर निवती बीच आणि भोगवे बीच सुद्धा पाहणार आहोत। चला तर मग बघूया ही निवती टूर। आपण आता पाट या गावी पोहोचलो आहोत आणि तिथून हा उजवीकडे जाणारा रस्ता परुळे या गावी जाईल। परुळे गावी जर तुम्ही पोहोचला असाल आणि तुमच्याजवळ जर प्रायव्हेट गाडी तुमची नसेल तर तुम्ही एसटीने जाऊ शकतात, पण त्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे। मग तुम्ही जर प्रायव्हेट रिक्षा वगैरे केलात तर साधारण 150 ते 200 रुपये होतात निवतीला पोहोचण्यासाठी। काही अंतरावर गेल्यानंतर आपल्याला एक फाटा लागेल, त्यातला उजवीकडचा रोड भोगवे चौपाटीवर जाईल आणि डाव्या साईडचा रोड आहे तो निवती किल्ल्यावर जाईल। निवती किल्ला इथून 5.5 किलोमीटर अंतरावर आहे। तर आता आपण निवती किल्ल्यावर आलो आहोत आणि निवती किल्ल्याच्या बरोबर समोर हा आपल्याला निवती बीचचा एक सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता किती पूर्ण समुद्राचा हा जो व्ह्यू आहे तो ह्या पॉईंटवरनं आल्यावर पाहायला मिळतो। सो हा इकडे वरती आल्यानंतर हा पॉईंट बघायला मिस करू नका। आपण खाली सुद्धा जाणारच आहोत, तर त्याआधी हा सुंदर असा समुद्र पाहून घ्या आणि आता आपण फोर्टवर सुद्धा जाऊया। दुपारचे बरोबर 2:30 वाजलेत आणि आम्ही फोर्ट शोधत आता एवढ्या उंचावर आलो आहोत आणि फायनली आम्हाला निवती फोर्ट मिळाला आहे। तर त्याच्या समोरचा हा पॉईंट आता आपण बघून निवती फोर्टवर जातो आहोत। चला। सो निवती बीच आता आपण बघितला आणि चालत चालत समोरून आता आपण निवती किल्ल्यावर आलो आहे आणि किल्ल्याच्या समोर जो व्ह्यू दिसतोय तो हा आहे भोगवे बीच। म्हणजे दोन्ही बीच आपले समोरासमोरच आहे आणि मध्ये हा किल्ला आहे। आपण भोगवे बीचला पण जाणार आहोत। माडांची झाडं कशी एका रांगेत लावलेत आणि समोर बीच आणि इतका स्वच्छ बीच, म्हणजे प्रदूषण मुक्त असलेला हा बीच आहे। वरती बघितलं तो बुरुज होता आणि त्या साईडने आपल्याला भोगवे बीच दिसला आणि किल्ल्यावर जायला वाट खालून आहे। तर आता आपण खालून त्या किल्ल्यावर जातो आहोत। चला। समोर पुन्हा तोच निवती बीचचा व्ह्यू दिसतोय। या साईडला लेफ्ट साईडला थोडं त्यांनी जागा करून ठेवली, म्हणजे गाडी तुम्ही इथे पण पार्क करून तो व्ह्यू बघू शकता जो आपण मगाशी वरून बघितला। आणि इथून ही राईट साईडला जी वाट जाते बारीकशी वाट ती जाते निवती किल्ल्यावर। किल्ल्यावर जाताना बाजूला ही एक खंदक दिसेल तुम्हाला। खंदक यासाठी बांधतात तर मेन किल्ल्याच्या आजूबाजूला 25 फूट खोल खणलेलं असतं, त्यामुळे डायरेक्ट आपण किल्ल्यावर कोण आक्रमण करू शकत नाही। तर हे तुम्हाला साईडने दिसत असेल फुल खंदक अशी आहे। मगाशी त्या स्पॉटला सुद्धा ती खोल खंदक होती म्हणून आपल्याला तिकडून डायरेक्ट जाता येत नव्हतं, म्हणून आता आपण खाली उतरून किल्ल्यावर जातो। हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे आणि याचा काहीसाच अवशेष इथे शिल्लक आहे। तर आपण आता थोडाफार या निवती किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया।
तुम्हाला जी खंदक दाखवली तर ती आता तुम्हाला इथे क्लिअरली दिसू शकते. दोन्ही साईडला 25 फूट खोल खंदक आहे बघा. किल्ला खूप कोसळलाय म्हणजे ढासळलाय, सो इथे काहीच त्याचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेकडे मालवणपासून 10 किलोमीटर आणि वेंगुर्ल्यापासून 15 किलोमीटर सागरी अंतरावर असलेल्या निवती या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला बांधला. समुद्रामध्ये शिरलेल्या डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला. तर मालवण तालुक्याजवळील कर्ली खाडी आणि वेंगुर्ला यामधील जो सागरी मार्ग आहे याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतरच्याच काळात हा निवती किल्ला बांधण्यात आला आणि त्यानंतर या किल्ल्याचा ताबा सावंतवाडीचे राजे यांच्याजवळ गेला. त्यानंतर 1748 साली पोर्तुगीजांच्या पदरी असलेल्या म्हणजे पोर्तुगीजांच्या पदरी नोकरीस असलेला इस्माईल खान याने या किल्ल्यावर हल्ला केला आणि तो जिंकून घेतला. 1787 मध्ये करवीकर छत्रपती आणि सावंत यांच्या झालेल्या लढाईमध्ये करवीकरांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि मग पुढे 1803 मध्ये सावंतांकडे या किल्ल्याचा ताबा आला आणि मग 4 फेब्रुवारी 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला जिंकून घेतला. जी तटबंदी दिसते त्यामधील काही भाग आपण समजून घेऊया. याला जंग्या असं म्हणतात. याचा वापर म्हणजे जेव्हा खालून शत्रू आक्रमण करायचा तेव्हा त्याला आपण दिसणार नाही, पण आपण वरून सहजपणे त्याच्यावर वार करू शकतो. किल्ल्यावर आपल्याला पाण्याची व्यवस्था दिसून येत नाही. ती किल्ल्याच्या खाली केलेली आहे. त्याला स्थानिक लोक शिवाजीची तळी असे संबोधतात. निवती किल्ल्यावरून खाली उतरल्यानंतर या साईडला निवती बीच आणि अपोजिट साईडला भोगवे बीच. तर हा आहे सुंदर निवती बीच. मोस्टली लोक इथे प्री वेडिंग शूटला येतात आणि वेगवेगळे शूट्स करण्यासाठी मोस्टली सर्वजण इथे येतात, कारण असा स्वच्छ बीच, सुंदर आणि पोल्युशन फ्री असलेला बीच पाहायला इथे मिळतो. आमचं प्री वेडिंग शूट सुद्धा या निवती बीचवर झालं आहे, निवती आणि भोगवे बीचवर. तर तुम्हाला जर बघायचं असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा. आम्ही लवकरच खवणे आणि भोगवे बीचचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करू, तर तो सुद्धा पाहायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.